रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत व पु काळे यांच्या का रे भुललासी या कथासंग्रहातील सोयरीक. दोन कलावंत शेजारी शेजारी बसलेले असते तर त्यांच्या मनात एक तऱ्हेची अढी असते. दोन सौंदर्यवती एकत्र आल्या तर त्याही एकमेकींकडे मस्तरग्रस्त नजरेने पाहतील. पण एकाच वयाचे दोन म्हातारे जर एकत्र आले तर परिचय नसतानाही त्यांच्या मनात एकमेकांविषयी कणव निर्माण होते. ते आयुष्याच्या उताराला लागलेले असतात. आयुष्यभर जिद्द खेळून झालेली असते. आता पाठीचा कणा वाकलेला असतो. आवाजात दम राहिलेला नसतो. असला तर दमा असतो. नजरेतला तीक्ष्णपणा, कामातील तत्परता या सगळ्या गोष्टी बाद झालेल्या असतात. राहिलेली असते ती कसली तरी अनामिक भीती, एखादी व्याधी आणि न संपणारी काळजी. शेजारच्या सीटवर बसलेल्या आपल्याच वयाच्या गृहस्थाला पाहून पंतांना त्याची कीव आली. आपल्यासारखंच या म्हाताऱ्याला या वयात वणवण करीत हिंडावं लागतं आहे याचा खेद वाटला. बाहेरची महत्वाची कामं करायला त्याच्या घरी माझ्याप्रमाणंच दुसरं कुणी नसेल का? बरं, घरी खूप माणसं असली तरी ती त्याचा आप कितपत राखत असतील? त्याची मर्जी सांभाळीत असतील का हिडीसपिडीस करीत असतील? आपल्याला पाठदुखीची व्याधी आहे, त्यामुळे 2-2 तास आपण अस्वस्थ असतो. देव करो आणि तशी व्याधी कुणालाही न जडो. मधूनच डाव्या पायाची उभी नस दुखते. डॉक्टर म्हणतात सायटिका. तेही पाठीच्या दुखण्या इतकंच वाईट. पण या सगळ्यावर ताण म्हणजे लग्न न जमणारी मुलगी असणं. शकून आता 24 वर्षाची झाली. नाकी डोळी नीटस असलेल्या या मुलीचं लग्न जमत नाही. कारण काय तर म्हणे मंगळ. तिला वर पण मंगळाचाच हवा. परवा आप्पा गमतीनं म्हणाला, पंत, शकुनला मंगळ आहे, मुलगा पण मंगळाचाच हवा. शकुनला अमंगळ नवरा चालायचा नाही. चोरा, तुला काय विनोद करायला जातं? पंतांनी शेजारच्या गृहस्थाकडे पाहिलं. तो गृहस्थ स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. पंत पुन्हा विचार करू लागले. याला आपल्या शकुनसारखी एखादी मुलगी असेल का? आपल्यासारखेच यालाही जोडे फाडावे लागत असतील का? मानसिक ताण सहन करावा लागत असेल का? पाठ दुखू दे, सायटिका असू दे, पण मंगळाची मुलगी नसू दे. कंडक्टरनं हातातला चिमटा वाजवला तेव्हा पंत भानावर आले. कंडक्टरच्या हातावर 15 पैसे ठेवीत ते म्हणाले, एक गिरगाव द्या. आणखी 5 पैसे हवेत. मनात तिकिटाचा आणि अंतराचा विचार करीत पंतांनी आणखी 5 पैसे कंडक्टरच्या हातावर ठेवले. पंतांच्या शेजारच्या त्या वृद्ध माणसानं पण पैसे काढण्यासाठी हालचाल केली. कोटाच्या बाहेरच्या खिशातला रुमाल काढीत असतानाच एक लहानशी वही त्याच्या खिशातून खाली पडली. वही पडल्याचं त्या गृहस्थाच्या लक्षात आलं नाही. पंतांनी खाली वाकून पाहिलं. सीटच्या खालीच, पण पंतांच्या पायाशी ती वही पडलेली होती. तिच्या वरच्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, स्थळांची वही. नंतरच्या गोष्टी पंतांनी त्यांच्या वयाला निवृत्तीला शोभणार नाही एवढ्या तत्परतेनं केल्या. त्यांनी एकदा शेजारच्या गृहस्थाकडे नजर टाकली. बसच्या तिकिटाची बारीक घडी करण्यातच तो गुंतला होता. मागचा पुढचा विचार न करता पंतांनी ती वही डाव्या पायानं सीट खाली ढकलली आणि ते तिच्यावर पाय ठेवून बसले. गोष्ट घडून गेली. विकारानं काही काळ मनाचा ताबा घेतला. पण अशा गोष्टी करायची पंतांना सवय नव्हती. अमळशानं विकारांची जागा विचारांनी घेतली आणि वहीवर ठेवलेल्या पायाला कंप सुटला. कंप थांबविण्यासाठी पंतांनी गुडघा दाबून धरला, पण पाय हातासकट कापू लागला. शेजारच्यानं ते कंप सुटलेले हातपाय पाहताच ओळख नसताना तो म्हणाला, मलाही असाच त्रास होतो. सायटिकाच का हा? सारखं पायाला गरम कापड गुंडाळून बसावं लागतं. बोलता बोलता त्या गृहस्थानं पायाला गुंडाळलेले गरम फडक्याचे पट्टेही दाखवले. काहीतरी बोलायला हवंच म्हणून पंत म्हणाले, म्हातारपण वाईटच एकंदरीत. बरंय, उतरतो. हिंद माता आलं, असं म्हणून तो गृहस्थ उठून उभा राहिला. त्याच्या सवयीप्रमाणे त्याने खिसे चाचपून सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत ना हे पाहायला सुरुवात केली. पंतांच्या पायाचा कंप आता वाढला. पण त्या गृहस्थाला काही शंका न येता तो खाली उतरला. कंडक्टरनं नवे उतारू मोजून आत घेतले. बस पुन्हा चालू झाली.
पायाखाली दडपून ठेवलेली वही उचलायला पंत खाली वाकले. तेवढ्यात बस थांबली. बसच्या दाराशी गलका झाला. एका गृहस्थानं दुसऱ्याचं बखोटं धरलं होतं आणि तो गरजत होता. साला, खिशातून पाकिट उडवतो का? कंडक्टरनं दोघांनाही खाली उतरवून बस पुन्हा चालू केली. बसमध्ये आता चर्चा सुरू झाली. सुटाबुटात वावरतात लेकाचे, चोर कोण साव कोण ओळखणं मुश्किल झालंय हल्ली. दुसऱ्यानं पहिल्याला उत्तर दिलं. मुद्देमाला सकट सापडेपर्यंत प्रत्येकजण सावच असतो. एव्हरी जंटलमन इन द स्ट्रीट इज पक्का रास्कल अनलेस प्रूव्ज अदरवाईज. पंतांना उगीचच घाम फुटला. पायाखालची वही उचलून पाण्याचं धारिष्ट त्यांना करवेना. पण वही कायमचीही तशी ठेवायची नव्हती. पुन्हा पुन्हा ते इकडे तिकडे पाहत होते. तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. पंत दचकले. त्यांनी मागं वळून पाहिलं. मागचा माणूस सांगत होता, अहो, तुमची वही खाली पडली आहे. तोंडातल्या तोंडात थँक्स म्हणून पंतांनी वही उचलली. थरथरत्या हातांनी वही उचलताना त्यांच्या मनात विचार आला. त्या गृहस्थाला वहीची आता आठवण झाली असेल का? वहीच्या पहिल्याच पानावर वळणदार अक्षरात नाव आणि पत्ता लिहिलेला होता. आप्पा दांडेकर, 501 शनिवार पेठ, पुणे 2. असं म्हणजे गृहस्थ पुण्याचा होता तर कुणी सांगावं, एखादं स्थळही पाहायला आला असेल. सेवानिवृत्त असणार आपल्यासारखा. 15 रुपये गाडी भाड्याच्या डोसक्यावर घालून आला असेल. त्यालाही आपल्यासारखा सायटिका आहे. छे, फारच वाईट गोष्ट घडली यातून. या चुकीचं परिमार्जन व्हायलाच हवं आपल्या हातून. म्हणजेच ही ठेव ज्याची त्याला परत पोचली पाहिजे. स्थळांच्या पत्त्यांच्या वहीचाच पत्ता चुकून कसं चालेल? शकुनला जसं सुस्थळ हवं तसं या वहीलाही स्वस्थळ मिळालं पाहिजे. पंतांना पुढे जावेना. मधल्याच एका स्टॉपवर ते खाली उतरले आणि दादरच्या दिशेने आपल्या बसच्या रांगेत जाऊन उभे राहिले. तातडीनं रजिस्ट्रार पोस्टानं ती वही दांडेकरांना पाठवायचीच या निर्णयाला ते आले. तेव्हा त्यांना हायसं वाटलं. रुपया 1.5 रुपयाचा भुर्दंड होता वही पाठवायचा, पण एवढ्या मोहाला एवढं शासन हवंच होतं. बस येईपर्यंत पंतांना काही उद्योग नव्हता. उभ्या उभ्या वही चाळून बघायला काहीच हरकत नाही या विचारानं पंतांनी वही उघडली. आप्पा दांडेकरांचा नीटनेटकेपणा पाहून पंत थक्क झाले. त्या एवढ्याशा वहीत अनेक स्थळांची सुसंगत माहिती होती. काही काही ठिकाणी पत्रिका होत्या. वराचं वय, हुद्दा, शिक्षण, अवांतर कला, आवडीनिवडी, नातेवाईकांचा गोतावळा सगळ्यांची माहिती होती. काही काही ठिकाणी स्थळांची चौकशी करण्यासाठी मध्यस्थ कोण गाठायचा याचीही नोंद होती. 150 रुपयापासून 1,500 प्राप्तीपर्यंतची स्थळं त्या वहीत होती. दांडेकरांनी हा उद्योग करताना मार्मिकपणाही दाखवला होता. काही स्थळांच्या पुढं न पेलणारे असा शेरा मारला होता. एका ठिकाणी तर पांढरा हत्ती असा शेरा होता, तर एका 2,000 रुपये प्राप्तीच्या स्थळाखाली मृगजळ असा शेरा होता. लग्न लागल्यामुळे वरांच्या नावासमोर पक्षी उडाला असे पण उल्लेख होते. पंत त्या वाचनात हा हा म्हणता रंगले. परीक्षेला एखादाच तास उरावा आणि शेवटची नजर टाकायची म्हणून विद्यार्थ्यांना भराभरा गाईड चाळावं तसे पंत भराभर वहीची पानं उलटत होते. क्वचित एखाद्या पानापाशी थक्कत होते. त्या पानावरील स्थळ आपल्याला झेपेल की नाही याचा अंदाज घेत होते. काही स्थळांची माहिती वाचून ते हळहळत होते, तर मधून दांडेकरांचे मार्मिक शेरे वाचून स्वतःशीच हसत होते. त्या उद्योगात ते एवढे गुंगले की त्यांना हवी असलेली बस स्टॉपवरून त्यांना न घेता सुटली तेव्हाच त्यांचं लक्ष तिकडे गेलं. वहीच्या शेवटच्या 10 पानांवर तांबड्या शाईत मंगळांच्या स्थळांची यादी होती. दांडेकरांचा तो साक्षेप पाहून पंत आणखी एकदा नव्यानं चकित झाले. आणखीनच अगत्यानं त्यांनी ती यादी वाचायला सुरुवात केली. एका पानापाशी ते थबकले. उतार वयाचा विसर पडून त्यांनी शीळ घातली. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या 2 मुलींनी पिकल्या पानात बराच हिरवटपणा दिसतोय, हा कुठल्या तरी नाटकातला शेरा पंतांना ऐकू जाईल एवढा मोठ्यांदा दिला. वही पोस्टानं परत पाठवायचे सात्विक विचार राजापूरच्या गंगेप्रमाणे आले तसेच वाहून गेले. वही खिशात घालून पंत घरी जायला निघाले. चुकीनं घडलेल्या लाभाचा ते आता फायदा उठवणार होते. पळवलेल्या वहीच्या आधारानंच
शकुनचं लग्न जमवण्याचा योग कशावरून नसेल? सदसद विवेक बुद्धी पाण्यात बुडवून पंत वहीतल्या चांगल्या स्थळावर डल्ला मारणार होते. ठरलेल्या वेळेपेक्षा पंत लवकर घरी परतलेले पाहून माईंना नवल वाटलं. लगबगीनं पुढे येत विचारलं, एवढ्यातच परतलात? काही विसरलात वाटतं? छे छे, मुद्दाम परतलो, पंत उत्तरले. नेहमीपेक्षा पंतांचा नूर आज निराळाच दिसल्यामुळे माईंनी पुढं काही विचारलं नाही. पंत हॉलच्या एका कोपऱ्यात बसले. त्यांच्या छातीत धडधड सुरू झाली. डाव्या पायाची नस दुखू लागली. काहीतरी वाईट घडलं याची पुन्हा चुटपुट लागली. पण असं काहीतरी घडलं म्हणून सोन्यासारखं स्थळ हाताशी आलं होतं यात संशय नव्हता. कायम नोकरी, राहतं घर, घरात नातेवाईकांची वर्दळ नव्हती. एवढंच काय, मुलाची आई हयात नव्हती म्हणजे सासूरवासही घडणार नव्हता. शिवाय हुंड्याची अपेक्षा नाही. मुलगी मंगळाची हवी होती. आणखी चांगलं ते काय असू शकतं? पंतांनी पुन्हा एकदा त्या स्थळाचं पान पाहिलं. तीच तीच माहिती ते पुन्हा पुन्हा वाचित राहिले. काही वेळानं माई पंतांच्या जवळ आल्या. तेव्हा पंतांच्या वृत्ती पिसासारख्या हलक्या होऊन तरंगत होत्या. आपल्या पोरीनं नशीब काढलं, ते उद्गारले. नवीन स्थळ पाहिलं का? माईंनी विचारलं. हो. कुणाचं? आपटे म्हणून आहेत एक. कुणाकडून समजलं? माईंनी विचारलेल्या या साध्या प्रश्नानं पंत दचकले. जणू ह्या एकाच प्रश्नानं पंतांना कल्पना आली की आता अशा तऱ्हेच्या खूप प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. उत्तराच्या अपेक्षेनं माई पंतांकडे पाहत होत्या. कुणाकडून समजलं? थोडा वेळ वाट पाहून माईंनी त्यांना पुन्हा विचारलं. ते विचारू नकोस. स्थळ कसं आहे ते आधी विचार. आणि मग पंतांनी एकादमात सगळी हकीकत सांगितली. अर्थात वहीची गोष्ट सोडून. एका पाठोपाठ एक त्यांना थापा सुचत गेल्या. माईंचं समाधान झालं. त्या आत निघून गेल्या आणि पंत स्वतःशी म्हणाले, हे खरं नव्हे. दुसऱ्याच्या समोरचं ताट आपण ओढून घेतलं आहे. आत्ताच्या आत्ता वही पोस्टानं पाठवावी का? पण एवढ्यात नको. त्या स्थळाची चौकशी करावी. जमल्यास लग्नाचं पक्क करावं. वही काय, केव्हाही परत करता येईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना दुसरा विचार जास्त योग्य वाटला. आता शकुनच्या लग्नाच्या बाबतीत ते कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. वही पोस्टानं पाठवायचा विचार कुठल्या कुठं लुप्त झाला. आपट्यांच्या घरी पंतांचं स्वागत चांगलं झालं. बापलेक, व्याही, जावई मोकळ्या स्वभावाचे होते. प्राप्तेषु षोडशे वर्ष या उक्तीचा प्रत्यय पंतांना आपट्यांच्या घरात प्रत्यक्षपणानं दिसला. या घरात शकुनला सौख्य लाभणार यात शंकाच नव्हती. मुलाच्या लग्नानं आपट्यांच्या घरात खूप वर्षांनी बाई माणूस येणार होतं. पंतांचे व्याही आत्तापासूनच सुनेचं कौतुक करायला लागले होते. आपटे पंतांना शकुनच्या आवडीनिवडी पुन्हा पुन्हा विचारित होते आणि पंत स्वतःला विचारित होते, एवढं सौख्य शकुनच्या नशिबात खरोखरच आहे का? मंगळाच्या मुलीचा बापने शकुनचा अपराध नसताना आपण तिला पुष्कळदा पत्रिकेतल्या मंगळाबद्दल टाकून बोललो होतो. पण पोरीचं नशीब निघायचं होतं म्हणूनच इतके दिवस लग्न लांबणीवर पडत होतं. मुलीच्या भाग्यामुळेच आपट्यांसारख्या कुटुंबाशी सोयरीक जमत होती. पंत अशा विचारात असतानाच केव्हा तरी पोटातल्या वहीला हात लागायचा. एकांतातही पंत चपा पाहिजे. हे भाग्य शकुनच्या मंगळाचं का आपल्या चौर्यकर्माचं? खरं म्हणजे ही राजरोस लबाडी होणार आहे. दुसऱ्याच्या भाग्यावर डल्ला मारून संभावितासारखं मिरवणं आहे. आपण आपली शकून या भाग्याला लायक नाही. संबंध आयुष्य एखाद्या खडतर तपश्चर्येसारखं घालवलं आपण. सगळ्या मोहाच्या पायऱ्या टाळून आपण शिखर गाठलं. शेवटी मात्र घसरलो. या भाग्याचा पाया मोहावर उभारलेला आहे. याचं फळ शेवटी काय असेल? पंतांच्या पापभीरू मनाला हे असले दुसऱ्याच्या मनाचे सवाल पेलत नसत. ते मग गाबरे व्हायचे. कापरा गुडघ्यावर हाताची पकड बसायची. तेवढ्यात कुठून तरी आपटे यायचे. एखाद्या स्नेहाप्रमाणे पंतांच्या पाठीवर थाप मारत ते म्हणायचे, असं घाबरल्यासारखं काय करताय? सगळं व्यवस्थित होणार आहे. तुमच्यावर कोणताही भार टाकत नाही. काही काही माणसांना कार्य निघालं की घाबरायला होतं. त्यांना काही पेलत नाही. मला त्याची कल्पना आहे. घाबरू नका. तुम्हाला परवा सांगितलं ना, शकून इथून पुढे माझी मुलगी म्हणून. मग काळजी कसली करता?
पंत मुंबईला परतले ते 10 वर्षांनी तरुण होऊन. आपटे बापलेकाचं गुणगान गाऊन गाऊन पंत शिनू लागले. तर केळवणाची बोलवणी स्वीकारता स्वीकारता शकुनला अन माईंना दिवसाचे तास कमी पडू लागले. मधून मधून वहीची आठवण पंतांना डंख मारून जायची. ते अस्वस्थ व्हायचे. त्यांचा हसरा चेहरा क्षणार्धात बदलायचा. अशा वेळी माई दक्षतेने चौकशी करायच्या. पंत व्यथा लपवीत विचारायचे, शकून गेल्यावर आपलं कसं व्हायचं? कधी कधी माईंना वाटायचं पंतांच्या व्यथेमागं केवळ एवढंच कारण नाही. कन्या वियोगाच्या दुःखामागं आणखी काहीतरी निराळ्या व्यथेचा धागा आहे. पण त्या तिथपर्यंत कधी पोचू शकल्या नाहीत. प्रत्येक सुखदुःखात माईंना सहभागी करून घ्यायची सवय लागलेल्या पंतांना ही पोखरणारी व्याधी एकट्यानंच सहन करणं फार कठीण जात होतं. लग्न जमलं या आनंदानं न्हावून निघणाऱ्या माई शकूनसाठी ज्याप्रमाणे दिवस थांबले नाहीत, त्याचप्रमाणे वरवर आनंद दर्शवणाऱ्या परंतु आतून धास्तावलेल्या अवस्थेत वावरणाऱ्या पंतांसाठी पण काळ थांबला नाही, रेंगाळला नव्हता. कुटुंबातल्या प्रत्येक घटनेशी पंत आजवर खुल्या दिलानं एकरूप झाले होते. पण या अत्युत्कट आनंदात मात्र ते मनापासून रमू शकत नव्हते, स्वतःला विसरू शकत नव्हते. अत्यष्टांनी गजबजलेल्या, सुगंधाने भरलेल्या, मंगलस्वरांनी धुंद झालेल्या त्या उदात्त वातावरणात सुद्धा पंत त्याच दडपणाखाली वावरत होते. अडून अडून अनेकांनी त्यांना छेडून पाहिलं, पण मनोव्यथेनं दूर गेलेल्या पंतांजवळ कुणी पोहोचू शकलं नाही. आणि तेवढ्यात पंतांचे लक्ष समोर गेलं. 2-3 उतारवयाच्या समवयस्क मंडळींबरोबर आप्पा दांडेकर मांडवात येत होते. पंतांच्या पायाची नस जागी होऊ लागली. दांडेकरांचं मात्र पंतांच्याकडे लक्ष नव्हतं. दांडेकर आणि आपटे यांचाही परिचय नव्हता. दोघांची ओळख असलेल्या एका मध्यस्थानं यांची ओळख करून दिली. दांडेकरांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या गृहस्थांना बसायला सांगून आपटे त्या ओळख करून देणाऱ्या मध्यस्थाला घेऊन गेल्यावर दांडेकर आणि त्यांच्याबरोबर आलेला म्हातारा एकमेकांत बोलू लागले. गडबडीत असतानाही पंतांचे पाय तिथून हलेनात. तसेच आड राहून ते ऐकू लागले. काय रे आप्पा, तू आपट्यांना ओळखत नाहीस? नाही रे, गजाभाऊनं फार आग्रह केला म्हणून आलो इकडं, इतकंच. आणि मलाही खेचून आणलंस, त्यात काय बिघडलं? लग्न म्हटलं की तुझ्या माझ्यासारखी काही माणसं तिथे हवीतच, मांडवाची शोभा म्हणून. बस, कसं बोललास? संभाषण मध्येच थांबलं. अरे, तुझ्या इंदिरेचं जमलं की नाही अजून? खिशातून सुपारीची डबी काढत आप्पा दांडेकर म्हणाले. नाही, नवल आहे. तुझ्याकडे एवढी अप टू डेट स्थळांची माहिती. CIDच्या ऑफिसात गुन्हेगारांचं रेकॉर्ड पण एवढं व्यवस्थित नसेल. हां, पण महिन्यापूर्वी ती वही हरवली बघ राजाभाऊ. इकडे पंतांच्या पायाला आता कळ लागली. त्या वहीत हे आपट्यांचं नाव होतं का? राजाभाऊंनी विचारलं. होतं. मग तुझ्या काकदृष्टीतून सुटलं कसं काय? सुटलं नाही रे, मुद्दामून सोडलं, दांडेकर उत्तरले. का रे, का? तसंच काही. दांडेकरांनी नुसती मान डोलवली. काय ते सांग ना. या प्रश्नाचं उत्तर राजाभाऊप्रमाणेच पंतांना पण हवं होतं. पंचप्राण कानात एकवटून पंत खांबा आडून दांडेकरांकडे पाहू लागले. इकडे तिकडे नजर टाकून आपल्याकडे कुणी पाहत नाही याची खात्री करून घेऊन दांडेकर राजाभाऊंना म्हणाले. कुठं बोलू नकोस हं? नंतर आवाज आणखी खाली आणून उजव्या हाताची तर्जनी डाव्या नाकपुडीवर आपटीत एक डोळा मिचकावीत दांडेकर म्हणाले. बापलेकला असले सगळे नाद आहेत. स्थळ सुटलं नाही, मुद्दाम सोडलं मी. वहीत या स्थळापुढं तसा शेरा पडला नाही, कारण ही माहिती ज्या दिवशी मला कळली त्याच्या आदल्याच दिवशी नेमकी ती वही हरवली. पंतांनी मांडवाच्या खांबाचा आधार घेतला. त्यांच्या पायाची उभी नस आता जास्तच दुखायला लागली. सायटिकाच हा.